आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव आहे समीज गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। होय, एप्रिल महिन्याचा जे 10वा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे यायला सुरू झालेले आहे। आपल्या चॅनलवर मी नेहमी खरी आणि सत्य माहिती सांगत असतो। जे जुने युजर्स आहेत त्यांना माहितच आहे। तर बघा, 10वा हप्ता यायला सुरुवात झाला आहे असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे सांगितलेलं आहे। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा। 10वा हप्ता परंतु जे आहे वाटपायला सुरुवात झाली, परंतु खूप साऱ्या महिलांना पैसे नाही आले असे सुद्धा आपल्या व्हिडिओ मध्ये जे कमेंट बॉक्स मध्ये महिला कमेंट्स करून सांगत आहे। तर त्याचे मुख्य 5 कारण आहे पैसे न येण्याचे। ते मुख्य 5 कारण आपण आज बघूया। जर तुम्ही याला सुद्धा पैसे आले नसेल तर तुम्ही सुद्धा तुमची चूक दुरुस्ती करा आणि लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। बघा, लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर तुम्हाला जे आहे काय करावं लागेल हे आज संपूर्ण माहिती सांगतो। फक्त 2 मिनिट आणखीन व्हिडिओ बघा आणि तुम्ही याला पूर्ण जे आहे खरी माहिती मी सांगतो। फक्त 2 मिनिटांमध्ये जे आहे तुमचं पूर्ण जे आहे तुमच्या खात्यात पैसे का बरं नाही आले याची माहिती मी सांगतो। तर बघा, 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे 36 जिल्ह्यामध्ये। परंतु तुम्हाला माहितीच असेल एका वेळी 36 जिल्ह्यात पैसे जात नाही, तर थोडे थोडे जिल्हे म्हणजे 2 जिल्हे 5 जिल्हे 6 जिल्हे असे करत पैसे जाते। तर दररोज जे आहे 4 ते 5 जिल्हे घेण्यात येणार आहे। होय, दररोज जे आहे 4 ते 5 जिल्ह्यानुसार पैसा येत आहे। जसं की सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नागपूर जिल्हा अशा जिल्ह्यामध्ये जे आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। मी नक्कीच जे आहे तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार आणि यादी सुद्धा दाखवतो। तर बघा, वयानुसार हप्ता जमा होत आहे। जे तुमचं वय आहे त्यानुसार पैसे जमा होत आहे। आणि सगळ्यात महत्वाची जे आहे तुमच्या बँकेमध्ये पैसे न येण्याचे कारण म्हणजे 12 बँकांमध्येच पैसे येतील। जे राष्ट्रीयकृत बँका असते तुम्हाला माहित असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक असे राष्ट्रीयकृत बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर पैसे येणार। पण जे जिल्ह्यानुसार बँका असते त्या बँकेत आता याच्या पुढे पैसे येणार नाही। का नाही येणार? तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तर बघा, लाडकी बहिणींची चिंता वाढली आहे कारण ह्या बँकमध्ये जर अकाउंट असेल तर पैसे नाही येतील। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचं जे आहे आधार कार्ड जे आहे, तुमचं आधार कार्डचं नाव, तुमच्या बँकेचं पासबुकवरचं नाव आणि तुम्ही जो फॉर्म भरला ते मॅच होणं खूपच महत्वाचं आहे। जर ते तुमचं नाव मॅच होणार नाही, बघा, आधार कार्डचं नाव, बँकेचं पासबुकवरचं नाव आणि हे जे अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा अर्ज तुम्ही भरला असेल, एकतर ऑनलाईन भरला असेल किंवा अंगणवाडी सेविकाजवळ भरला असेल, हे जर तुमचं नाव जर मिसमॅच झालं तर समजा तुम्ही ह्या योजनेतून तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही। तर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव तुम्ही दुरुस्त करून घ्या आधार केंद्रामध्ये जाऊन किंवा मग बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं तिथे पण नाव दुरुस्त करू शकता। सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी सांगतो तुम्हाला, मिस्टेक नाव बिलकुलच जमणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि ही यादी आलेली आहे, तुम्हाला यादी सुद्धा मी PDF दाखवतो। 2100 मिळणार की 1500 मिळणार की काहीच मिळणार नाही। जर तुमचं सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला जे 2100 किंवा 1500 रुपये तुमच्या खात्यात येणार म्हणजे येणार। एप्रिल महिन्याचे पैसे वाटपायला सुरुवात झाली आहे, चालू झालेलं आहे। बघा, अशी जे सहकारी बँक असते आपल्या जिल्ह्यामध्ये असते, तुम्हाला माहितच आहे। सहकारी बँकेत अकाउंट जर असेल तर चेंज करून घ्या, पोस्टामध्ये जा, पोस्टाच्या बँकेत अकाउंट करा। अशा सहकारी बँकेत याच्या पुढे पैसे येणार नाही कारण त्यांचा IFSC कोड स्वतःचा नसतो। हा IFSC कोड खूप महत्वाचा आहे। हा IFSC कोड जे आहे स्वतःचा नसल्यामुळे त्या बँकेला आता ग्राह्य धरणार नाही। महाराष्ट्र शासनाने असे आदेश दिले आहेत। तर बघा, तुम्ही जे आहे
पोस्टामध्ये जा, पोस्टाच्या बँकेत जे आहे अकाउंट तुम्ही ओपन करा, लगेच डीबीटी होते, लगेच आधार तुमचं लिंक होते तुमच्या बँकेला आणि लगेच पैसे तुम्हाला येतील. काही काळजी करू नका, पैसे मिळतील म्हणजे मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विधवा महिला आहे, 47% विधवा महिलांना पण फॉर्म भरला आणि त्यांना जे आहे विधवा पेन्शन मिळते 1500 रुपये, म्हणून ते 47% जे आहे विधवा महिलांना ह्या योजनेतून गाळला आहे. अशी मोठी अपडेट आपल्या चॅनल मार्फत मी सांगत आहे. आणि जे घटस्फोटित महिला असते त्या महिलांना सुद्धा जे आहे 10% महिला ह्या योजनेतून गाळला आहे. तर तुम्ही जे आहे लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये अशीच अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर खरी आणि तंतोतंत माहिती मिळत असते. तर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं.